या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. वादळ, विजा आणि मुसळधार पाऊस अशीच काहीशी स्थिती पुढचे काही दिवस राज्यात असणार आहे. त्या अंदाजानुसार हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. तुफान पावसाचा अलर्ट महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये हवामान खात्याने दिलेला आहे. नक्की कुठे कुठे पावसाचा धोका असणार आहे, कुठे सोसाट्याचा वारा वाहणार आहे, कुठे विजांचा कडकडाट असेल आणि कुठे गारपिटीची शक्यता असणार आहे, हे सगळं पाहणार आहोत या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सगळ्यात आधी या संदर्भात हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी काय सांगितलंय, तर के.एस. होसाळीकर यांचं हे ट्विट आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय राज्यात पुढचे 5 दिवस अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर व काही ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता आहे. कोकण पट्ट्यात उष्ण दमट हवामानाचीही शक्यता आहे. विजांच्या कडकडाटाच्या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवा असं आवाहन सुद्धा हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केलेलं आहे. म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या साधारण 5 दिवसांमध्ये काही भागांमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहतील, तर काही ठिकाणी साधारण 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. आता ह्या सगळ्यानुसार नक्की हवामान खात्याने कुठे कोणता अलर्ट दिलाय ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो की कुठल्या कुठल्या भागांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर इकडे आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टीच्या या सगळ्या भागात आज पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा कोकण किनारपट्टीच्या या सगळ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यासोबतच इकडे ठाणे असेल, अहिल्यानगर, बीड, त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तिथला घाटाचा परिसर, इकडे लातूर, धाराशिव, बीड, संभाजीनगर या भागांमध्ये सुद्धा आणि नाशिक इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येलो अलर्ट हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. तर विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असेल. त्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ या भागांचा येलो अलर्ट मध्ये हवामान खात्याने समावेश केलाय. आता याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 4 तारखेला वातावरणाची काय स्थिती असेल, तर 4 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, नांदेड, लातूर, धाराशिव याचबरोबर नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तर मध्य महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. 5 तारखेला वातावरण कसं असणार आहे, तर 5 तारखेला विदर्भात पावसाची जी तीव्रता आहे ती वाढलेली असेल. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सुद्धा पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. मुंबई, पुण्यात वातावरण कसं असणार आहे, तर पुणे येलो अलर्टवर आहेत. मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असेल. ढगाळ स्वरूपाचं वातावरण असेल, मात्र तुफान स्वरूपाचा पाऊस म्हणजे इतर जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तशा प्रकारचा पाऊस मात्र मुंबईत पडण्याची कुठलीही शक्यता पुढचे काही दिवस नसणार आहे. इतर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असेल. याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 6 तारखेला वातावरण कसं असेल, तर 6 तारखेला पावसाची तीव्रता कमी झालेली असणार आहे. अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर विदर्भातल्या या 4 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. इतर भागांच्या तुलनेने अति विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आणि अति दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता असणार आहे. मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस राज्यात असणार आहे. आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.